अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याची मनसेची मागणी। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शेतामधील पाणी अद्याप हटले नाही। त्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून घरांचेही काही ठिकाणी पडझड झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरणे मुश्किल झाले असून शासनाने वैद्यकीय अभियंत्रणीसारखी संपूर्ण विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक माफ करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। आणि तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल? माझं नाव पूर्ण डॉक्टर सौरभ शाजी चिंदे। मी अहिल्यानगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून येतो। साहेब, आम्ही शेतकरी वर्गातून येतो। आमचे आई वडील दिवसभर शेतीत काम करतात। आम्हाला कॉलेजची 1,50,000 कास्ट वाईज फी आहे, पण सध्याच्या निसर्गाने साथ न दिल्यामुळं आमची तेवढी पण फी भरणं अशक्य झालं आहे। तरी शासनाने आम्हाला तेवढी फी माफ करावी, कारण फी माफ करणे आणखी कर्जमाफी यामुळे आमच्या भागात खूप आत्महत्या वाढत चालले आहे। फी माफ केले, कर्जमाफी झाली तर ते आत्महत्याचं प्रमाण थांबवू शकतं, असं आमची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिलेत की ज्या शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करायची आहे। आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत। त्यांच्या अक्षरशः शेत सुद्धा खरडून गेलेलं आहे। घरातील गुरंढोरं सुद्धा वाहून गेलेली आहेत आणि आता या येणाऱ्या काळामध्ये परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावलेला आहे। तर आता माझे सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की साताऱ्यामध्ये जी शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यांची सुद्धा सरसकट फी माफ त्यांनी करावी। आणि आदरणीय राजसाहेबांनी जे सरकारला मागणी केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत त्वरित द्यावी, अशी मी त्या ठिकाणी मागणी करतोय। डॉक्टर प्रशांत बापूराव तांदळे। मी मराठवाड्यातील बीड तालुक्यातील एक छोट्याशा खेडेगावातून आलेलो आहे। मराठवाड्या अतिशय अशा पावसाने झोडपलेला आहे आणि सरकार नुसतं मोठमोठे आश्वासनं करत आहे, पण द्यायचं काही नाव काढत नाही, ओला दुष्काळ जाहीर करीत नाही, काही करीत नाही। आणि त्याच मराठवाड्याने पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जेव्हा कोल्हापूरमध्ये सगळीकडे जेव्हा पाणी अतोनात झालतं तेव्हा तोच मराठवाडा कुठेतरी जाऊन सगळ्याला मदत करीत होता। पण नुसतं आता या पश्चिम महाराष्ट्रात नुसतं तोंडून यांच्या नाव सुद्धा निघत नाही की बाबा आपण मराठवाड्याला कुठेतरी जाऊन मदत करावी। पण आमच्या वेदना ह्या सांगायसारख्या नाहीत। आम्ही व्यथा सांगतोय पण कुणी पण त्याची कथा ऐकून घेतोय। अक्षरशः आमची जमीन वाहून गेली, जमिनीत माती राहिली नाही, आम्ही प्यायचं काय, आम्ही खायचं काय, राहायचं काय, आमची जनावरं वाहून गेलेत। आम्हाला आता फीस भरायची, कुठून भरायची फीस? शेतकऱ्याचं नुसतं सरकार मोठी मोठी आश्वासनं देत आहे, कुठून आणायचं एवढा पैसा? कास्टवाईज जरी फीस असली तरी प्रत्येकी आम्हाला 50,000 फीस भरावं लागते, कास्टमध्ये असो EWS मध्ये असो। कुठून एवढा पैसा आणायचा? आणि भारतीय जनता पार्टी, मी काही पक्षाचं आम्हाला घेणं देणं नाही, मनसेचे आम्ही एका शब्दावर, मनसेचे राहुल जाधव जिल्हाध्यक्ष आहेत, एका शब्दावर धावून आले की बाबा आम्ही असं आमच्या व्यथा सांगितल्या। लगेच त्यांनी म्हणले आपण मीटिंग घेऊया, प्रेस कॉन्फरन्स घेऊया, त्यांना सांगूयात, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडूयात आणि आपण मीडिया समोर बोलूयात आणि तुमच्या फीसाठी काहीतरी करूयात। याचा नक्कीच सरकारने शेतकऱ्याचा कुठेतरी जाऊन विचार केला पाहिजे, एवढीच सरकारकडे मायबाप विनंती आहे आमच्याकडे। कारण की आमचं 2 टायमाचं खाणं सध्या मुश्किल झालंय। रानात आता तुम्हाला इथं परिस्थिती, पाऊस उघडलाय, जाऊन बघा आमच्या तिथं रानात कोबी आता पाण्याने ढव झालाय आणि लाख रुपयाचं नुकसान झालंय, त्याला 35,000 ते 40,000 रुपये खर्च झालाय। कांदा पिवळा पडलाय, कांदा सगळा वाहून गेलाय, खराब झालाय सगळा। आणि कुठून पैसे आणायचे, कुठून आम्हाला परवडते? अक्षरशः आम्ही काय घरच्याला पैसे मागायची सध्या आम्हाला लाज वाटायला लागली। काय करावं ती? आमच्या खूप वेदना आहेत। सरकार ओला दुष्काळ जाहीर करा, मोठे मोठे आश्वासनं द्यायचं, माफ करा, पैशाचं सोंग करता येत नाही म्हणता तुम्ही, काही पण म्हणता, काही करा, काही पण करा, तुम्ही रस्ते बांधताय, पूल बांधताय, पण तुम्ही खरं शेतकऱ्याची कुठेतरी जाऊन मदत करा, एवढीच आमची मागणी सरकारकडे खरंच।